कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतील सामने शाहू स्टेडियमवर सुरू आहेत। आज दुपारच्या सत्रातील दुसरा सामना पीटीएम अ आणि संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात झाला। यामध्ये पूर्वार्धात 7व्या मिनिटाला पीटीएमच्या ऋषिकेश मेथे पाटीलने मैदानी गोल नोंदवून 1-0 अशी आघाडी मिळवली। त्यापाठोपाठ प्रथमेश हेरेकरच्या कॉर्नर पासवर 11व्या मिनिटाला ऋषिकेश मेथे पाटीलने हेडद्वारे गोल करून 2-0 अशी आघाडी घेतली। संध्यामठच्या संघाकडूनही चढाया सुरू राहिल्या। 19व्या मिनिटाला संध्यामठच्या इलेन्स शर्मा याने गोल करून पीटीएमची आघाडी 1 गोलने कमी केली। 22व्या मिनिटाला पीटीएमच्या प्रथमेश हेरेकरने गोंधळाचा फायदा उठवत संघाला तिसरा गोल मिळवून 3-1 अशी आघाडी घेतली। 40व्या मिनिटाला यश देवनेच्या कॉर्नर पासवर ऋषिकेश मेथे पाटीलने संघासाठी चौथा आणि वैयक्तिक तिसरा गोल केला। पूर्वार्धातच पीटीएमने 4-1 अशी भक्कम आघाडी मिळवली। त्यानंतर उत्तरार्धात पीटीएमने आक्रमक चढाया सुरूच ठेवल्या। 60व्या मिनिटाला ऋषिकेश मेथे पाटीलने 5वा गोल केला। तर 61व्या मिनिटाला संदेश कासारने गोल करून संघाचा 6वा गोल केला। संपूर्ण वेळेत पीटीएम संघाने 6-1 गोलनी एकतर्फी विजय मिळवला। तत्पूर्वी दुपारी झालेल्या सामन्यात प्रॅक्टिस फुटबॉल अ संघाने वर्षा विश्वास तरुण मंडळावर सडन डेथवर विजय मिळवला। उद्या 8 जानेवारी रोजी दुपारच्या सत्रातील पहिला सामना झुंजार क्लब विरुद्ध पीटीएम ब, तर 4 वाजता खंडोबा तालीम मंडळ अ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यात सामना होणार आहे।